नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी प्रमोद जैन पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण भारतातील आर्थिक सुधारणांचा अभ्यासाला सुरुवात करत आहोत। विशेषतः भारतामध्ये ज्या 1991 नंतर ज्या आर्थिक सुधारणा घडून आल्या त्या आर्थिक सुधारणाला आपण आजपासून पाहणार आहोत। प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी विद्यार्थी मित्रांनो मी काही प्रश्न देणार आहे, जी प्रश्न आयोगाने पाठीमागे विचारले आहेत। जो टॉपिक आपण ज्या दिवशी जिथपर्यंत पाहू तिथपर्यंतची काही प्रश्न असतील, 2 किंवा 3 प्रश्नांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत। 1991ला किंवा 1991 नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये आर्थिक सुधारणाला सुरुवात झाली। मात्र या आर्थिक सुधारणा लागू करण्यामागे किंवा सुरू करण्यामागे काही कारणं होती। ती कारण म्हणजे 1990-91चं जे आर्थिक संकट होतं ते आर्थिक संकट। आता खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेवरती 1990-91ला जे आर्थिक संकट आलं ते काही पहिलं संकट नव्हतं। त्याआधी भारत-पाकिस्तान युद्ध असेल, भारत-चीन युद्ध असेल किंवा तेलाच्या भडकलेल्या 70च्या दशकातील किमती असेल, अशी अनेक संकटं होती की ज्यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली होती। मात्र 1990-91चं संकट इतकं भीषण होतं की त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं सर्व चित्रच बदलून टाकलं या संकटाने। खऱ्या अर्थाने पुन्हा असं संकट येऊ नये या दृष्टिकोनातून आपण भारतामध्ये 1991च्या नंतर आर्थिक सुधारणांना काय केली, सुरुवात केली। आपण थोडंसं पाठीमागे जर गेलोत तर भारत 1947ला काय झाला, स्वतंत्र झाला। स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा काय केला, स्वीकार केला। आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं? मिश्र अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एकत्रित मिक्सचर असतं। म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधले काही चांगले गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमधले काही चांगले गुण एकत्रित करून जी अर्थव्यवस्था तयार होते त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात। मात्र ही मिश्र अर्थव्यवस्था जी होती नेहरू मॉडेलची मिश्र अर्थव्यवस्था होती। म्हणजेच ही मिश्र अर्थव्यवस्था समाजवादी संरचनेकडे जास्त प्रमाणात झुकलेली होती। आता समाजवादी संरचनेमध्ये काय असतं की सरकारला अधिक प्रमाणामध्ये अधिकार प्राप्त असतात। म्हणजे उत्पादन घेण्याचा अधिकार सरकारला असतो, किती घेण्याचा अधिकार सरकारला असतो, कुठे घ्यायचं त्याचा अधिकार सरकारला असतो, त्याचबरोबर त्या उत्पादनाची किंमत काय असेल या संदर्भातले सर्व अधिकार जे असतील ते सरकारला प्राप्त असतात। यामुळे काय झालं की सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार होत गेला तर खाजगी क्षेत्राचा संकोच किंवा प्रायव्हेट सेक्टरला पुढे येताच आलं नाही किंवा त्यामुळे जो औद्योगिक विकास होणं अपेक्षित होतं तो औद्योगिक विकास योग्य प्रकारे झाला नाही। त्याचबरोबर आपण 1950च्या दशकामध्ये प्लॅनिंगला सुरुवात केली, पंचवार्षिक योजनाला सुरुवात केली। मात्र पंचवार्षिक योजनापासून जे इच्छित अपेक्षित यश प्राप्त होणं अपेक्षित होतं ते प्राप्त झालं नाही। परिणामी काय होत गेलं की आपली लोकसंख्या वाढत गेली, लोकसंख्येच्या गरजा वाढत गेल्या। त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, आयातीवरती डिपेंड राहावं लागलं। कारण का तर सरकारी क्षेत्र ज्या प्रमाणात उत्पादन अपेक्षित होतं त्या प्रमाणात सरकारी सेक्टरमधून उत्पादन तयार होत नव्हतं आणि आपली लोकसंख्या वाढत होती। त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयात करावी लागत होती। आपल्याला आयात करावीच लागत होती, पण सरकारने त्याच वेळेला आयातीवरती मोठ्या प्रमाणावरती बऱ्याचशा बंधनंसुद्धा घातली होती। हे अशी बरीचशी जर कारणं बघितली तर या बऱ्याचशा कारणांमुळं टप्प्याटप्प्यानं आपल्याकडे आर्थिक संकट येताना दिसतं। कारण ही समाजवादी संरचना जी होती ती ही समाजवादी संरचना अशीच जवळपास 90-91पर्यंत चालू होती। म्हणजे सरकारचं राज असेल किंवा लायसन राज ज्याला आपण म्हणतो ते लायसन राज 1990-91पर्यंत कायम होतं। यामुळे एका पाठोपाठ एक अशी घटना होत गेल्या आणि त्याचं रूपांतर 1990-91च्या आर्थिक संकटात झालं। याच आर्थिक संकटाचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। म्हणजे 1991चं आर्थिक संकट काय होतं आणि 1990-91च्या आर्थिक संकटामुळे आपण ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांचा या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण बघणार आहोत आर्थिक सुधारणांचा अर्थ, मिनिंग ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स। आर्थिक सुधारणा म्हणजे काय किंवा आर्थिक सुधारणांचा काय अर्थ होतो बघा। आर्थिक सुधारणांमध्ये अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये काय होतो, बदल घडून येतो। आर्थिक सुधारणांमध्ये अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये बदल घडून येतो। आता पुढचं वाक्य बघा, हा बदल नियंत्रणाकडून उदारीकरणाकडे नेणार असतो। हा बदल काय करणार असतो, नियंत्रणाकडून उदारीकरणाकडे नेणार असतो। पहिला अगोदर एक वाक्य सेंटेन्स समजून घेऊ आपण। आर्थिक सुधारणांमध्ये अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये बदल घडून येतो म्हणजे काय बघा। उदाहरणार्थ 1948ला आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला। जे पहिलं औद्योगिक धोरण मांडलं त्या औद्योगिक धोरणामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था आहोत असं डिक्लेअर केलं होतं। तर त्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला। मात्र मिश्र अर्थव्यवस्था ही आपली समाजवादी स्वरूपाकडे झुकलेली अर्थव्यवस्था होती। म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे चांगले गुण असतात। मात्र भारतीय अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावरती समाजवादी स्वरूपाकडे झुकलेली अर्थव्यवस्था होत आहे।
त्यामध्ये सरकारला काय असतं, अधिक भूमिका असते, सरकारचा हस्तक्षेप अधिक प्रमाणात असतो. म्हणजे उत्पादन काय घ्यायचं, किती घ्यायचं, कोणी घ्यायचं, काय घ्यायचं, या सर्व गोष्टी डिसिजन घेण्याचा अधिकार सरकारला प्राप्त असतो. मात्र 1991ला ज्या आपण आर्थिक सुधारणा स्वीकारल्या त्यामध्ये आपण या मिश्र अर्थव्यवस्थेचा काय केला, काही प्रमाणात त्याग केला आणि आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे किंवा ओपन इकॉनॉमीकडे काय केली, वाटचाल सुरू केली. आता मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की सरकारची भूमिका कमी असते, त्या तुलनेत खाजगी क्षेत्राला अधिकार हे काय असतात, अधिक प्रमाणात असतात. बरोबर आहे. त्यामुळे आपली जी अर्थव्यवस्थेचं मूलभूत वैशिष्ट्य होतं की भारत एक मिश्र अर्थव्यवस्था असणारा देश, आता ते वैशिष्ट्य राहिलं नाही. आता दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य काय म्हणते, हा बदल नियंत्रणाकडून उदारीकरणाकडे नेणारा असतो. हा बदल काय करणार असतो, नियंत्रणाकडून उदारीकरणाकडे नेणारा असतो. म्हणजे आता सरकारने स्वतः हस्तक्षेप करणं किंवा सरकारने स्वतः उद्योगामध्ये इंटरेस्ट घेणं कमी केलेलं आहे. त्या तुलनेत आता प्रायव्हेट सेक्टर असेल, फॉरेन सेक्टर असेल, ह्या सेक्टरला काय करते सरकार, नवीन नवीन उद्योग स्थापन करण्याची किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरणाला काय केले, सरकारने वाव दिलेला आहे. म्हणजे काय केलं सरकारने, आता उदार धोरणाचा काय केला आहे, स्वीकार केला. म्हणजे गव्हर्नमेंट आता पहिल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती लिबरल झालं आहे. पहिल्यासारखं जसं 1991च्या आधी की कोणता उद्योग स्थापन करायचा, कुठे स्थापन करायचा, किती प्रोडक्शन घ्यायचं, हे सगळं डिसिजन घेण्याचं काम सरकार करत होतं. मात्र 1991च्या नंतर सरकारने या सर्व गोष्टींचा काय केला, त्याग केला. म्हणजे एकूणच बघा, आर्थिक सुधारणांमध्ये अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यामध्ये बदल होतात. त्याचबरोबर अर्थव्यवस्था ही पूर्वीपेक्षा लिबरल व्हायला लागते. म्हणजे तिचं सैल स्वरूप म्हणजे ताठरता तिच्यामधली काय होतं जाते, कमी कमी होत जाते. 1985मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि त्यांच्या काळामध्ये व्ही.पी. सिंग हे वित्तमंत्री होते. व्ही.पी. सिंग यांनी राजीव गांधींना असं सुचवलं होतं की आपल्याला लवकरात लवकर काय करावं लागणार, आर्थिक सुधारणा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये घडून आणावं लागणार आहे. त्याचं कारण असं होतं की शासकीय खर्चामध्ये त्या काळात प्रचंड प्रमाणात काय होत होती, वाढ होत होती आणि नवीन नवीन संकटाला आपल्याला काय करावं लागत होतं, सामोरं जावं लागत होतं. उदाहरणार्थ अंतर्गत कर्जाचं काय होत होतं, प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि बहिर्गत कर्जांचं सुद्धा प्रमाण वाढत चाललं होतं. यातून बाहेर निघण्यासाठी 1985मध्ये राजीव गांधी सरकारमधील वित्तमंत्री असणारे व्ही.पी. सिंग यांनी एक लॉंग टर्म पॉलिसी आणली होती. पण ते लॉंग टर्म पॉलिसी त्यांना काय राबवता आली नाही. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की नंतर राजीव गांधी सरकारवरती बोफोर्स तोफांचा आरोप झाला आणि सरकार कोसळलं. त्यानंतर जी सरकार आली त्या सरकारला मात्र हे करणं शक्य झालं नाही. त्यानंतर उदाहरणार्थ व्ही.पी. सिंगचं सरकार असेल आणि चंद्रशेखर सरकार असेल, खूपच त्यांना काळ कमी भेटला. त्याच्यामुळे हे 1985ला जी पॉलिसी डिसाईड केली होती त्या पॉलिसीवरती ॲक्शन घेणं कुठल्याही सरकारला जमलं नाही. त्याच तुलनेत जर खऱ्या अर्थाने विचार केला तर 1991ला ज्यावेळेस काँग्रेस सरकार पुन्हा फॉर्ममध्ये आलं किंवा पी.व्ही. नरसिंहा राव पंतप्रधान झाले आणि अर्थमंत्री ज्यावेळेस मनमोहन सिंग होते, त्या वेळेसपासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये आर्थिक सुधारणाला गती मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. आता नवीन आर्थिक धोरणाच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघायची आहे आपल्याला किंवा भारतामध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी काय गरजा होत्या किंवा कशामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणावं लागल्या, तर त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. बघा, सगळ्यात पहिलं जे आहे ते आर्थिक अस्थिरता. बघा, देशामध्ये आर्थिक अस्थिरता होती 90-91मध्ये. त्याचं कारण काय होतं की आपली इतर देशांकडून होणारी आयात, त्या तुलनेत होणारी निर्यात, त्याचबरोबर शासनाचा जो खर्च होता, हा खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात काय झाली होती, वाढ झाली होती. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 85 नंतर 2 सरकार आली. एक आलं व्ही.पी. सिंग यांचं सरकार आणि दुसरं चंद्रशेखर यांचं सरकार. ही दोन्ही सरकारे काय होती, अस्थिर होती आणि त्यांनी ती अस्थिर असल्यामुळे त्यांनी प्रचंड प्रमाणावरती काय केला, खर्च केला. उदाहरणार्थ व्ही.पी. सिंग यांनी शेतकऱ्यांना सरसकट 10,000 कोटी रुपयांची काय केली, कर्जमाफी देऊन टाकली. यामुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणावरती काय झाला, ताण पडला आणि त्यामुळे राजकोषीय तूट काय व्हायला लागली, वाढायला लागली. आता राजकोषीय तूट म्हणजे काय असतं की सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च काय असणं, अधिक असणं, त्याला काय म्हणतात, राजकोषीय तूट. ही राजकोषीय तूट निर्माण झाल्यामुळे काय झाले की देशामध्ये त्या काळात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली होती. इथे आर्थिक अस्थिरता असण्याचं ते एक कारण होतं. त्यानंतर बघा, प्रतिकूल व्यापार धोरण. आता भारतीय अर्थव्यवस्थेमधलं जर आपण विचार केला तर 1990-91च्या आधी भारतातील व्यापार धोरण हे प्रतिकूल होतं. म्हणजे आपण अनावश्यक आयातीवरती बंधनं घातलेली होती आणि आपल्या उद्योगांना किंवा आपल्या देशातील निर्यातीला सुद्धा आपण काय करत होतो, प्रोत्साहन देत नव्हतो. मात्र आपल्या ज्या गरजा वाढत होत्या त्याच्यामुळे आपली आयात त्या प्रमाणामध्ये अधिक प्रमाणात होत होती आणि निर्यात जी होत होती ती
कमी होत होती. यामुळे काय होत होतं की आपलं जो व्यापार धोरणाचा विचार केला तर ते कसं होतं, प्रतिकूल होतं. ते परकीय व्यापार करण्यासाठी असं अनुकूल धोरण नव्हतं. त्यामुळे परदेशातून एखादी उद्योगधंदा आपल्या इथे येऊन स्थापन होईल किंवा आपल्या इथल्या वस्तू मोठ्या प्रमाणात तयार होऊन दुसऱ्या देशात जातील अशी चित्र 1990च्या आधी आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. बघा, त्यानंतर आखाती युद्ध 90मध्ये किंवा 90मध्ये इराकने कुवेतवरती काय केलं, आक्रमण केलं. इराकने कुवेतवरती आक्रमण केलं आणि आखाती युद्धांना काय झाली, सुरुवात झाली. आता आखाती युद्धाचा आपल्यावरती काय परिणाम झाला, आपल्यावरती 2 प्रकारे परिणाम झाला. पहिली गोष्ट, जे आपण आखाती देशांकडून तेल आयात करत होतो त्या तेलासाठी आपल्याला आता डबल पैसे मोजावे लागायला लागले आणि हा पैसा जो होता हा परकीय चलनाच्या स्वरूपात होता. त्यामुळे आपल्याला परकीय चलनाचा काय व्हायला लागला, मोठ्या प्रमाणावरती तुटवडा जाणवायला लागला. त्याचबरोबर आखाती देशातून भारतात येणारा जो पैसा होता, म्हणजेच आखाती देशात जे भारतीय नागरिक काम करत होते, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर काय करत होते, ते पैसा पाठवत होते. तो येणारा पैसासुद्धा काय झाला, बंद झाला. आखाती देशाला आपल्याकडनं होणारी निर्यातसुद्धा काय झाली, बंद झाली. मग 1990-91च्या आर्थिक संकटात भर घालणारं हे आखाती युद्धसुद्धा काय होतं, एक महत्त्वाचं कारण होतं. त्यानंतर बघा, परकीय चलन साठ्यातील घट. आता परकीय चलन साठ्यातील घट कशामुळे झाली, पहिली गोष्ट हे आखाती युद्ध सुरू झाले. दुसरं गोष्ट, भारताचं प्रतिकूल व्यापार धोरण असेल, त्याचबरोबर भारतामध्ये असणारी आर्थिक अस्थिरता असेल, यामुळे आपल्या परकीय चलन साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली. आपला परकीय चलन साठा जवळपास 0.8 बिलियन डॉलरपर्यंत कमी झाला होता. म्हणजे पुढील काही दिवस, असं म्हणजे 1 ते 2 आठवडे फक्त आपण तेलाची आयात करू शकतो इतकाच आपल्याकडे परकीय चलन साठा शिल्लक राहिला होता. आणि नवीन परकीय चलन साठ्याची आपल्याला काय होती, नवीन जर परकीय चलन साठा हा आवश्यक असेल तर आपल्याला काय गरज होती, नवीन प्रकारे एकतर निर्यात वाढवावं लागणार होती. निर्यात वाढणं शक्य नव्हतं. मग दुसरा पर्याय काय होता, कर्ज. मात्र काय झालं होतं की कर्जाचं प्रमाण आपल्यावरती आधीच इतकं झालं होतं की त्यामुळे आपण आता नवीन कर्ज घेऊ शकत नव्हतो किंवा इतर देश आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं नवीन कर्ज देऊ शकत नव्हता. त्या अनुषंगाने आपण काय केलं होतं की जवळपास आपलं 67 टन सोनं जे RBIने स्मगलिंगच्या माध्यमातून पकडलेलं होतं किंवा स्मगल होणारं सोनं जे पकडून RBIकडे साठ्यामध्ये ठेवलं होतं, रिझर्व्ह स्टॉकमध्ये ठेवलं होतं, ते 67 टन सोनं जे आहे ते आपल्याला 20 टन जवळपास सुरुवातीला बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये, त्यानंतर बँक ऑफ जापान आणि बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपल्याला जवळपास 47 टन सोनं, असं जवळपास 67 टन सोनं जे होतं ते आपल्याला घाण ठेवून आपल्याला परकीय चलन मिळावं लागलं. म्हणजे इतकी वाईट स्थिती आपल्यावरती आली होती. त्यानंतर बघा, अपुरा औद्योगिक विकास. अपुरा औद्योगिक विकास म्हणाल तर जरा आपली जर थोडंसं औद्योगिक धोरणं पाहिली तर आपली औद्योगिक धोरणं काय होती, सार्वजनिक क्षेत्राला प्रोत्साहन देणार होती आणि खाजगी क्षेत्राचं काय करणार होती, संकोच करणार होती. त्यामुळं काय झालं की सार्वजनिक क्षेत्राचा ज्या प्रमाणात विकास होणं अपेक्षित होतं त्या प्रमाणामध्ये सार्वजनिक उद्योगांचा विकास झाला नाही आणि त्याचबरोबरीने खाजगी उद्योगसुद्धा सुरू झाले नाहीत. खाजगी उद्योग न सुरू होण्याचं कारण काय होतं की सरकारचं अतिरेक नियंत्रण, प्रत्येक ठिकाणी लायसन्स पॉलिसी, या गोष्टींमुळे काय झालं नाही की नवीन उद्योग जे आहेत ते उद्योगांचा ज्या प्रमाणात विकास होणं अपेक्षित होतं त्या प्रमाणात विकास झाला नाही. जर आपल्याकडे उद्योगांचा अधिक प्रमाणात विकास झाला असता तर कदाचित आपली निर्यात वाढली असती. जे परकीय चलन साठ्याचं संकट आपल्या देशात निर्माण झालं असतं ते अधिक निर्यातीमुळे ते परकीय चलन साठ्याचं संकट देखील आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालं. त्यानंतर बघा, त्यानंतर उदारीकरणाची लाट. बघा, 1980मध्ये एक वॉशिंग्टन करार झाला होता. त्या करारामध्ये विकसित राष्ट्र जी होती किंवा भांडवलशाही राष्ट्र होती, ही या राष्ट्रांपैकी काही राष्ट्र एकत्र आली होती आणि त्यांनी असा डिसिजन घेतलं होतं की प्रत्येक अर्थव्यवस्थेने आता स्वतःची दारं इतर देशांसाठी काय करायची, खुली करायची. आता हे काय याचं कंपल्शन कुणावरती सुद्धा नव्हतं. फक्त काय होतं की त्या देशांचं जे वाढलेलं उत्पादन आहे त्यांना बाजारपेठा निर्माण व्हाव्या या हिशोबाने त्यांनी तो काय केला होता, वॉशिंग्टन करार केला होता. मग ती एक जगामध्ये एक उदारीकरणाची लाट होती. त्या उदारीकरणाच्या लाटेमध्ये आपल्यालाही कुठंतरी कधी ना कधी सहभागी व्हावं लागणार होतं. त्या अनुषंगाने आपण 1991च्या नंतर उदारीकरणाला काय केली, हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरुवात केली. त्यानंतर बघा, सोव्हिएत रशियाचे 15 कॉलनीमध्ये काय झालं, विभाजन झालं. आता सोव्हिएत रशिया जो होता बलाढ्य राष्ट्र होतं, ह्या राष्ट्राचं 1991मध्ये काय झालं, 15 छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये काय झालं, विभाजन झालं. याचा परिणाम काय झाला की रशिया आपला जुना मित्र होता. ज्या वेळेस आपल्यावरती काय आर्थिक संकट आले असेल त्यावेळेस आपल्याला रशियाने काय केली होती, मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. मात्र 1991मध्ये रशियाचंच काय झालं होतं की 15 कॉलनीमध्ये काय झालं होतं, विभाजन झालं होतं. तो आर्थिकदृष्ट्या इतर राष्ट्रांना मदत करण्यासारखा राहिला नव्हता. त्याचबरोबर जी रशियाला आपली मोठ्या प्रमाणावर होणारी निर्यात होती ती निर्यातसुद्धा काय झाली, कमी झाली. त्यामुळे आपल्याला रशियाकडून जे परकीय चलन प्राप्त होत होतं
ते त्या प्रमाणात आपल्याला त्या काळात प्राप्त झालं नाही. त्यामुळे देखील हे आर्थिक संकटात या कारणाने सुद्धा काय केली, भर घातली. त्यानंतर बघा संरचनात्मक दोष, भारतीय अर्थव्यवस्थेमधील संरचनात्मक दोष. आता आपण म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था काय कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. जर अर्थव्यवस्थेचा विकासाच्या काळातला जर प्रकार बघितला तर प्रत्येक अर्थव्यवस्था ही सुरुवातीला प्राथमिक क्षेत्रात असते, नंतर द्वितीय क्षेत्रात आणि नंतर सर्व्हिस सेक्टरमध्ये येते. आता मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमधील मोठ्या प्रमाणावरती जो वर्ग आहे तो आजही तो कृषी किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये गुंतलेला दिसतो. मात्र त्या प्रमाणातून जर GDPचा विचार केला किंवा प्रोडक्शनचा विचार केला तर ॲग्रिकल्चर त्या प्रमाणात GDPमध्ये कॉन्ट्रिब्युशन करत नाही. GDPमध्ये कॉन्ट्रिब्युशनचा विचार केला तर सेवा क्षेत्राचा अधिक हिस्सा आहे, त्यानंतर उद्योग क्षेत्राचा आणि त्यानंतर कृषी क्षेत्राचा. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती लोक कृषी क्षेत्रामध्ये अनावश्यकपणे काय झालेले आहेत, गुंतलेले आहेत. हा भारतीय अर्थव्यवस्थेमधला काय होता, संरचनात्मक दोष होता. म्हणजे कालांतरानं आपण उद्योग क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित होतं आणि उद्योग क्षेत्राचा विकासाबरोबर सेवा क्षेत्राचा विकास होणं सुद्धा अपेक्षित होतं. मात्र आपल्याकडची लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती काय झाले, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येच गुंतून पडली. त्यामुळे उद्योग क्षेत्राचा आणि सर्व्हिस सेक्टरचा विकास 1990पर्यंत ज्या प्रमाणात होणं अपेक्षित होतं त्या प्रमाणात झालं नाही, कारण ते संरचनात्मक दोष होता त्याच्यामध्ये. बघा थोडीशी आकडेवारी बघू आपण. 90-91मध्ये काय होती ती, GDPचा वृद्धी दर 5.3% घटला होता. म्हणजे GDPचा वृद्धी दर घटणे म्हणजे ज्या तुलनेमध्ये आधी उत्पादन झालं असेल, समजा 1989-90मध्ये समजा 100 वस्तू तयार झाल्या असतील तर त्याच्यापेक्षा 5.3 वस्तू काय झाल्या, 5.3% वस्तू काय झाल्या आपल्या कमी झाल्या. म्हणजे साधारणतः 95 वस्तू काय, आपण असं ग्रह पकडू की 95 वस्तू तयार झाल्या. म्हणजे GDPचा वृद्धी दर काय झाला, कमी झाला. त्यानंतर इन्फ्लेशन किंवा महागाईचा दर जो होता तो 10.1% पोहोचला होता. हा महागाईचा दर हा कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी पोषक नसतो. अर्थव्यवस्थेसाठी पोषक कोणता असतो, तो 3 ते 5% आसपास जर असेल किंवा जास्तीत जास्त 6 किंवा 7 असेल तर तो अर्थव्यवस्थेसाठी पोषक असतो. पण 10% जर महागाईचा दर असेल तर त्या देशातून होणारी निर्यात जी असते ती कमी होते. कारण इतर राष्ट्रांना तुमच्या राष्ट्रातून येऊन वस्तू ज्या होतात त्या महाग पडतात. त्याच्यामुळे तुमच्याकडची आयात काय होते, निर्यात कमी होते आणि तुमच्या देशामध्ये बाहेरून म्हणजे तुमची आयात काय होते त्याच्यामुळे वाढत जाते. त्यानंतर बघा फिस्कल डिफिशिट म्हणजे राजकोषीय तूट ज्याला म्हणतो. म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च अधिक असतं, त्याला आपण काय म्हणतो, राजकोषीय तूट. ही राजकोषीय तूट कुठून भरून काढतं सरकार, जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर सरकार काय करतं, खर्च करण्यासाठी अंतर्गत आणि बहिर्गत काय करतं, कर्ज उचलतं. ते कर्जाचं प्रमाण जर बघितलं तर ते 8.4% झालं होतं. आणि याचा GDPशी जर विचार केला तर GDPशी 7.4% एवढं आपण डिफिशिट काय झालं होतं त्यावेळेस वाढलं होतं. त्यानंतर बघा करंट अकाउंट डिफिशिट, CAD. करंट अकाउंट डिफिशिट म्हणजे आता परकीय व्यापार संबंधात ही संकल्पना आहे. परकीय व्यापाराचं काही बॅलन्स ऑफ पेमेंट नावाची एक संकल्पना असते. त्याच्यामध्ये 2 खाते असतात, एक चालू खाते असते आणि दुसरं भांडवली खाते. चालू खात्यालाच आपण करंट अकाउंट म्हणतो. करंट अकाउंटमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक दृश्य खाते आणि दुसरं अदृश्य खाते. तर ह्या करंट अकाउंट डिफिशिटला जवळपास आपली 5.3% काय झाली होती, तूट निर्माण झाली होती. म्हणजे करंट अकाउंट डिफिशिटमध्ये काय होतं, देशात एकूण येणाऱ्या वस्तू आणि देशातून एकूण जाणाऱ्या वस्तू म्हणजे एकूण आयात वजा एकूण निर्यात. म्हणजे आता इथं डिफिशिट आहे, इथं तूट आहे. म्हणजे काय आहे की आपल्या निर्यातीपेक्षा आपली आयात काय आहे, कमी आहे. निर्यातीपेक्षा आयात कमी असणं, समजा विचार करा की 100 रुपयाची आपण काय करतो, निर्यात करतो आणि 110 रुपयाची काय करतो, आपण आयात करतो. म्हणजे 10 रुपयाचा आपल्याला काय होतो, तो तूट जाणवते. त्याला आपण म्हणतो करंट अकाउंट डिफिशिट. आता हे करंट अकाउंट डिफिशिट भरून काढण्यासाठी काय, कारण हे करंट अकाउंट डिफिशिट भरून ही 0 दाखवावं लागते तूट. हे भरून काढण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला परकीय कर्जाची गरज लागते किंवा आपण हे भांडवली खात्यातून हे करंट अकाउंट डिफिशिट काय करतो, भरून काढतो. आता ही तूट जी निर्माण झाली होती त्यामुळे 1990चं जे संकट आलं होतं त्याला BOP किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस सुद्धा असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंटचं क्रायसिस म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारात तूट निर्माण झाल्यामुळे सुद्धा आपल्याला आर्थिक संकट आलं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा कर्जाचं GDPशी जर प्रमाण विचार केला तर एकूण कर्जाचं प्रमाण जे होतं ते
55.3% आपल्यावरती कर्ज झालं होतं, म्हणजे देशावरती. मग याच्यावरती अंतर्गत कर्ज ही जास्त प्रमाणात होती आणि बाहेरगत कर्ज काही प्रमाणात होते. आता परकीय कर्जाचं प्रमाण जर विचार केला तर ते 5.6% एवढं होतं. आता हे आकडे छोटे दिसतात, पण हे जर आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडले तर हे बिलियन डॉलरमध्ये यांना कन्वर्ट करावं लागेल. इतक्या मोठ्या स्वरूपाची आकडे होती ही. अशा अनेक गोष्टींमुळे जे आहे ते आपलं 1991चं आर्थिक संकट आपल्या अर्थव्यवस्थेच्या दारात येऊन ठेपलं होतं. त्याची काय भूमिका राहिली होती? IMF काय म्हणलं या टायमाला? IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. बघा, भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त असल्यामुळे हे संकट आलं. ते काय म्हणतायत की भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ही संकट आली. जर भारतीय अर्थव्यवस्थेला याच्यातून बाहेर निघायचं असेल तर ही बंधनं काय केली पाहिजेत? त्यांनी शिथिल केली पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेस आपण IMFकडे पुन्हा कर्जाची मागणी केली त्यावेळेस IMFने पुन्हा कर्ज देताना आपल्याला काही अटी घातल्या. त्या अटीमध्ये असं होतं की तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणणं अपेक्षित आहे. जर ह्या सुधारणा तुम्ही पुढे केल्या नाही तर तुम्ही असंच संकटात सापडू शकता. त्यामुळे त्यांनी आपल्याला स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये राबवा, जेणेकरून तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी दोष होते ती दूर करण्याचा तुम्ही काय करा? प्रयत्न करा. या असं बंधन आपल्याला घालूनच IMFने काय केलं होतं? कर्ज दिलं होतं. या अनुषंगाने आपण काय केलं बघा, 23 जुलै 1991ला वित्तमंत्र्यांनी आर्थिक सुधारणांना काय केली? जाहीर केली, घोषणा करून टाकली. अर्थमंत्री जे होते आपले कोण होते? मनमोहन सिंग. आता मनमोहन सिंग हे जे यांनी अगोदर RBIचं गव्हर्नर म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर चंद्रशेखर सरकारमध्ये आर्थिक सल्लागार होते. त्यानंतर UGCचे डायरेक्टर होते. त्याचबरोबर 1990-91च्या काळात जर म्हणाल तर ते प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते. आणि 91च्या सुधारणामधील सर्वात महत्त्वाची व्यक्ती जर म्हणली तर ते मनमोहन सिंगला आपण ओळखू शकतो. बघा, 23 जुलै 1991ला त्यांनी काय केलं की नवीन आर्थिक धोरणाची जाहीर केलं आणि 24 जुलैला आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेची काय झाली? जोडली गेली. काय म्हणते बघा, यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली. आता हे जे 23 जुलै 1991ला जे धोरण जाहीर केलं त्याच धोरणाला आपण म्हणतो LPG किंवा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. याच गोष्टीचा आपल्याला काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे याच्यामध्ये, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन कशा प्रकारे झालं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जो आहे तो लिबरलायझेशनचा आहे. लिबरल होणं म्हणजे आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी काय काय सुधारणा केल्या. मग त्या टॅक्सच्या संदर्भात सुधारणा असतील, बँकिंगच्या संदर्भातील सुधारणा असतील, राजकोषीय सुधारणा असतील, अशा ज्या सुधारणा असतील त्या सर्व सुधारणा आपण या लिबरलायझेशनमध्ये बघणार आहोत. प्रायव्हेटायझेशनमध्ये की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे शासकीय उद्योगांचं खाजगीकरण झालं, त्यासाठी कोणत्या कमिटी होत्या, काय होत्या, त्याचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि ग्लोबलायझेशनमध्ये ग्लोबलायझेशन म्हणजे काय? ग्लोबलायझेशनचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील किंवा भारतीय एकूणच सर्व गोष्टींवरती अनुकूल प्रतिकूल परिणाम काय झाले, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास आता काय करणार आहोत? टप्प्याटप्प्याने करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काही प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक अरिष्टाचे कारण आहे? बघा, नंबर 1 पर्याय क्रमांक, राजकोषीय तूट 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादाच्या म्हणजे GDPच्या 7.8% पर्यंत काय झाली होती? वाढली होती. बरोबर आहे. 2 नंबर जो आहे, केंद्र सरकारचे अंतर्गत कर्ज 1990मध्ये GDPच्या 49.7% झाले होते. हे देखील विधान बरोबर आहे. PPTमध्ये आपली थोडीशी गडबड झालेली आहे अगोदर, पण हे विधान बरोबर आहे की 49.7% झाले. त्यानंतर ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 22% एवढा वाढला होता. म्हणजे केंद्र शासन जे आहे ते केंद्र शासन ऋण व्यवस्थापनावर किंवा कर्जासाठी जवळपास 22.8% त्याला काय करावं लागत होता? खर्च करावा लागत होता. बघा, वरीलपैकी जे 2 प्रश्न आहेत आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. 2 पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. तिसरा आपण पाहिलेलं नव्हतं. मात्र 2 पर्याय बरोबर असल्यामुळे आपल्याला 4था पर्यायाला सोबतच जावं लागतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते 4 याचं काय उत्तर बरोबर आहे. बघा, पुढील प्रश्न आहे, नवीन आर्थिक धोरण 1991 सुरू करण्यामागे पुढीलपैकी कोणत्या आर्थिक घटकाची पार्श्वभूमी होती? पार्श्वभूमी विचारते बघा. वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील नकारात्मक वाढ हे विधान 100% चुकीचं आहे. कारण
GDP मध्ये घट झाली होती, वाढ झालेली नव्हती. जरी इथे नकारात्मक शब्द असेल तरी तिथे घट हा शब्द बरोबर होता. बी विधान आहे, भारताच्या रुपयाचे करावे लागलेले 45% अवमूल्यन. भारताचं रुपयाचं 1990-91च्या काळामध्ये एकूण 3 वेळा अवमूल्यन केलं. ते 3 वेळा अवमूल्यन जे होतं साधारणतः 18% 3 वेळा आपण काय केलं होतं, अवमूल्यन केलं होतं. त्याच्यामुळे हे विधान देखील काय आहे, चूक आहे. त्यानंतर बघा, भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण होऊन तो $1 बिलियन पर्यंत काय झाला होता, खाली आला होता किंवा कमी झाला होता. आपण जरा वेळापूर्वीच बोललो होतो की तो 0.8% पर्यंत काय झाला होता, कमी झाला होता. त्याच्यामुळे हे विधान जे आहे ते बरोबर आहे. आणि त्यानंतर रशियाच्या पतनाने भारताची निर्यात कमी झाली. त्यामुळे हे सी आणि डी विधान जे आहे त्याच्यातले बरोबर आहेत. आणि सी आणि डी विधान असणारा फक्त पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 सी आणि डी हे विधानं काय आहेत, बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1991च्या आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणं होती? वा लक्षणं, कारणं, पार्श्वभूमी जवळपास सर्व गोष्टी सारख्याच असतात. परकीय चलन गंगाजळीत घट. ए. बी काय म्हणते, भारतातील विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोकडून फेरमंजुरी. सी पर्याय, राजकोषीय तुटीतील वाढ. आणि डी, साठ्यातून सुवर्ण विक्री. आता बघा, याच्यातला ए, सी आणि डी पर्याय बरोबर आहेत. ए पर्याय का बरोबर नाही, बी पर्याय का बरोबर नाही. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, धनको म्हणजे देणारा आणि ऋणको म्हणजे घेणारा. आपल्यावरती जर विचार केला तर 1991मध्ये जे आंतरराष्ट्रीय संस्था कर्ज देणाऱ्या होत्या, उदाहरणार्थ IMF असेल, तर त्यांनी आपल्याला काय केली होती, कर्ज देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आपल्याला आपलं सोनं जे होतं ते गहाण ठेवावं लागलं होतं. कर्जाची फेरमंजुरी झाली नव्हती. त्याच्यामुळेच काय झालं होतं, आपलं आर्थिक संकट आलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे, उत्तरातील पर्याय क्रमांक जो 2 आहे, सी, डी आणि ए हे विधानं बरोबर आहेत. बाकीची विधानं चूक आहेत. आतापर्यंत आपण भारतीय अर्थव्यवस्थेमधील आर्थिक संकट का आलं त्याची पार्श्वभूमी, त्याचबरोबर त्या रिलेटेड आपण 4 क्वेश्चन पाहिली. 4ही क्वेश्चन राज्यसेवेला किंवा MPSCने विचारलेली क्वेश्चन होती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील उदारीकरणाची सुरुवात, उदारीकरणाअंतर्गत कोणत्या कोणत्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा, त्या क्षेत्रांचा आपण थोडक्यात काय करणार आहोत, थोडक्यात म्हणण्यापेक्षा सविस्तर आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपण त्या रिलेटेड काही क्वेश्चनसुद्धा काय करणार आहोत, बघणार आहोत. विद्यार्थी म्हणतात की पुस्तकामध्ये एक असतं आणि क्वेश्चन एक विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन येत नाही. क्वेश्चन फक्त त्याची लँग्वेज आणि त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं असतं. लँग्वेजचा बारकाईने अभ्यास करायचा असतो. बाकी क्वेश्चन जे असतात ते पुस्तकातनं किंवा शिकवलेल्या गोष्टीमधनंच येतात. त्यासाठीच मी तुम्हाला 4 क्वेश्चन दाखवली होती आत्ता, की अशीच क्वेश्चन पण आपण पुढे बघणार आहोत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. जो टॉपिक झाला आहे त्या टॉपिकचा काय करायचं आहे, तुम्हाला बऱ्यापैकी अभ्यास करायचा किंवा घरी एक वेळा त्याला रिवाईज करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्या तुम्ही लगेच बुकमधून तो टॉपिक जर वाचून घेतला तर तो तुम्हाला अधिक चांगल्याप्रमाणे काय होऊ शकतो, समजू शकतो. ठीक आहे, थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.